हॅलो एज्युकेटर्स, स्वागत आहे तुमचं एज्युकेटर्स अकॅडमी. तर आज आपण बघणार आहे 12चा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक डिफरन्शियल इक्वेशन. हा टॉपिक 12चा फर्स्ट चॅप्टर आहे आणि एम-एस-टी सी-ए-टी साठी आपल्याला या टॉपिक मधून 3 क्वेश्चन येतात 6 मार्क्ससाठी. तर आपण जर हा टॉपिक परफेक्ट केला ना तर आपल्याला समोर चालून इंजिनिअरिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की हा टॉपिक पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये आपल्यासाठी यूज होणार आहे. तर स्टेट बोर्डसाठी या टॉपिकमध्ये असे 5 ए आहेत. 1.1 मध्ये जनरल आणि कंपोजिट डेरिव्हेटिव्हचे आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. 1.2 साठी इन्व्हर्स फंक्शनचे एक्झाम्पल दिलेले आहेत. 1.3 साठी लॉग आणि इम्प्लिसिट फंक्शनचे, 1.4 साठी पॅरामेट्रिक फंक्शनचे, 1.5 साठी हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल दिले. हे पूर्ण एक्झाम्पल आपल्याला सीएटी साठी कव्हर करायचे. याने आपण सीएटी देणारे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि 6 मार्क्स फिक्स करू शकतो. तर आपण काय करू, त्याच्यानंतर नाही का जे फॉर्म्युले लागणार आहेत ना आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन साठी ते बघून घेऊ. डिफरन्शियल इक्वेशन साठी हे लागणारे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले, जे फॉर्म्युले आपल्याला तोंडपाठ असण्याचं गरज. त्या फॉर्म्युले शिवाय आपण एमएससी सीएटी जे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, जे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहेत ना, ते सॉल्व्ह नाही होणार. तर पहिले हे फॉर्म्युले तुम्ही एकदा तोंडपाठ करून घ्या. फॉर्म्युले बुक मध्ये लिहा, पाठ करा. त्या फॉर्म्युला शिवाय तुम्ही कोणताही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकणार नाही. तर पहिले आपण हे फॉर्म्युले बघू. आता एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एस एफ असं इक्वेशन दिलेलं असतं आपल्याला. 3x² प्लस log x टू x. आता 3x चं डेरिव्हेटिव्ह 6x, log x चं 1 आपण. हा झाला आपला f डॅश x. म्हणजे असं fx म्हणून आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश x. हा xn चा डेरिव्हेटिव्ह nx अपॉन n मायनस x. xn म्हणजे काय, 3x². याचं डेरिव्हेटिव्ह कसं करणार आपण, n म्हणजे काय, ते हा वर्ष गुणिले 3x म्हणजे 2 गुणिले 3x 2 मायनस 1. तर 2 गुणिले 3x काय होणार, 6x मायनस 1. हे 1 असतेच म्हणून लिहायची गरज नाही. हा झाला आपला xn चा डेरिव्हेटिव्ह. ex चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ex चा डेरिव्हेटिव्ह हा ex च असतो. तो असा एक्सप्रेशन आहे. नेहमी ex चा डेरिव्हेटिव्ह हा ex च असतो. ax चा डेरिव्हेटिव्ह ax log x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x असं दिलेलं असतो. log 10x तो हा झाला log आणि हा 10x झाला x. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढणार, 1 अपॉन x. 1 अपॉन 10x आणि हा 10x आहे ना, तर हा याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि 10 न मल्टिप्लाय. आपलं डेरिव्हेटिव्ह बनलं 10 अपॉन 10x. रूट अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन 2 रूट x. 1x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस 1 अपॉन x². आणि 1 अपॉन xn चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस n xn प्लस. यामध्ये आणखीन एक फॉर्म्युला कळायला, नेहमी कोणता पण कॉन्स्टंट असला ना, कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. म्हणजे कसं, कॉन्स्टंट मध्ये नंबर 3 5 2 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. समजलं. हे झाले आपले सिंपल फॉर्म्युले. हे काय ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले ते आपण बघून घेऊ. ट्रिग्नोमेट्री मध्ये sin x आला आपल्या इक्वेशन मध्ये, कधी कधी sin x आहे. आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू का. fx
3x² अधिक साइन एक्स. आता त्या 3x² ला आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? हा 3x² आणि या साइन एक्स ला कोणता फॉर्म्युला यूज करणार? आता 3x चं कसं झालं n. n म्हणजे काय? वरचे 2 x म्हणजे काय? पूर्ण x असते बरं 3x. नुसते x नसते, हे पूर्ण आहे ना, एक पूर्ण x असते. आपण काय केलं? 3x आणि n-1 हा n आहे ना, n असतो आपण, तर याला n-1 म्हणजे 1 लिहायची गरज नसती 1. स्किप 3x² चा 6x आणि sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. cos x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? मायनस sin x. tan x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? sec x. cot x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? मायनस cosec x. आणि sec x च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? 6x tan x. cosec च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? मायनस cosec cot x. आणि s² च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? x स्क्वेअर x प्लस 1/log x. हे फॉर्म्युले हे तुम्हाला तोंडपाठ असण्याची गरज नाही. हा फॉर्म्युला शिवाय तुम्ही कोणताही सीईटीचा एमसीक्यू डिफरन्शियल इक्वेशन मधला सॉल्व्ह करू शकता. म्हणून माझं तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हे फॉर्म्युले तोंडपाठ करून. त्यानंतर आपण नाही का कंपोजिट फंक्शन, इनवर्स फंक्शन याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघणार. डेरिव्हेटिव्ह फंक्शन आणि कंपोजिट डेरिव्हेटिव्ह फंक्शनचे आपण इथे एक एक्झाम्पल बघणार आहेत. त्याचे डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह करून बघणार आहेत. तर f(x) चं डेरिव्हेटिव्ह f डॅश x 4 मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणून जसा तसा log x चं डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला माहिती आहे जे 1/x log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x इन मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणून 10 जसा तसा sin x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cos x आणि ex चं डेरिव्हेटिव्ह ex ला ex. याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. तर 4 into 1/x 4x प्लस साइन मायनस साइन बाहेर होता मायनस 10 cos x प्लस ex झालं जनरल फंक्शन डेरिव्हेटिव्हचं डेरिव्हेटिव्ह. आपण कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्हचं डेरिव्हेटिव्ह बघणार आहे. f(x) f डॅश x log x चा तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1/x तो 1/5 x म्हणून हे 5x कन्सिडर केलं जातं. ओन्ली x कन्सिडर नाही केलं जातं. पूर्ण टर्मला 5x म्हणून कन्सिडर केलं जातं. आपण x च्या जागी 5x घेतो. तो या 5x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय करणं पाहिजे. 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. तो आन्सर आलं 5/5x. हे झालं कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. असंच आपण इनवर्स फंक्शन आणि पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघून घेऊ. आता आपण इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल बघणार आहेत आणि पॅरामेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल काय? y साइन इनवर्स x. हे झालं इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल. इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल कसं ओळखायचं? त्या एक्झाम्पल मध्ये नेहमी इनवर्स असतो. हा -1 इंडिकेट करतो इनवर्स फंक्शन. सो याचा आन्सर काय येईल? dy/dx is equal to 1/1 minus x². हे झालं इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. तसंच इकडे पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. पॅरामेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय झालं? 1 is equal to cos theta आणि y is equal to sin theta. आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? dy/dx. आता पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढताना dy/dx हा dy/dθ अपॉन dx/dθ असा असतो.
या थिटाला आपण पॅरामेट्रिक कन्सिडर करतो. इटर ज्या इक्वेशन मध्ये थिटा येतो तो इक्वेशन पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणून कन्सिडर केला जातो. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. तो कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह साइन थिटा आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस थिटा. तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आणि मायनसला जशात तसं. हे झालं आपलं पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. यानंतर आपण लॉगरिथमिक आणि इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघणार. आता आपण लॉगरिथमिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. तर एक्झाम्पल काय आहे आपलं, y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर एक्स, हे आपलं एक्झाम्पल आहे. आता y चा dy पहिले काय करणार आपण, लॉगरिथमिक फंक्शन मध्ये लॉग कन्सिडर करणार बोथ साइडला. इकडे लॉग y इज इक्वल टू एक्स ला खाली घेणार लॉग साइन एक्स. हे झालं आपल्याला लॉगरिथमिक फंक्शन लॉग कन्सिडर केलं बोथ साइडला लॉग कन्सिडर केलं. आता एक्स इज इक्वल टू यू आणि लॉग इज इक्वल टू व्ही. तर इथे झाला यू इंटू व्ही रूल मल्टिप्लिकेशनचा. हा रूल काय आहे, यू म्हणजे एक टर्म, व्ही म्हणजे दुसरी टर्म. यू जशाच तसं ठेवायचं, व्ही चा डेरिव्हेटिव्ह करायचा. व्ही जशाच तसं ठेवायचं, यू चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे कसं, आता 3 × 5 इज इक्वल 3 जशात तसं ठेवायचं, 5 चा डेरिव्हेटिव्ह करायचं, प्लस 5 जशाच तसं ठेवायचं, 3 चा डेरिव्हेटिव्ह करायचा या साईडमध्ये. आणि तसाच आणखीन एक रूल आहे डिव्हिजनचा. इथे कसं व्ही इंटू यू रूल, यामध्ये व्ही जशाच तसं ठेवायचं, यू चा डेरिव्हेटिव्ह करायचा, मायनस यू जशाच तसं ठेवायचं, व्ही चा डेरिव्हेटिव्ह करायचं, आणि अपॉन मध्ये व्ही स्क्वेअर लावायचं. म्हणजे कसं 3 इज इक्वल टू 5 यू व्ही जशाच तसा यू चा डेरिव्हेटिव्ह मायनस यू जशाच तसा व्ही चा डेरिव्हेटिव्ह अपॉन मध्ये व्ही चा स्क्वेअर. हे दोन इक्वेशन याच्यात. तर इथे आता यू इंटू व्ही रूल बसणार का, तर आपण पहिले हे करून लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह काय झालं 1/y, आणि एक्सच्या जागी y कन्सिडर केलं म्हणून dy बाय dx. आता u इंटू व्ही चा रूल काय म्हणतोय, u हे एक्स ला एक्स लॉग साइन एक्स चा फॉर्म्युला लॉग एक्स चा 1/sin एक्स. साइन एक्स ला एक्स कन्सिडर केलं म्हणून साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स अधिक व्ही चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह जशाच तसं लॉग साइन एक्स व्ही आणि यू चा डेरिव्हेटिव्ह एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 एक्स चा डेरिव्हेटिव्ह. आता आपण याला सिम्प्लिफाय करू, त्या वाय ला इकडे घेऊन जाऊ. सो dy बाय dx इज इक्वल टू y इन ब्रॅकेट x मायनस साइन एक्स नाही x इंटू कॉस एक्स साइन एक्स प्लस लॉग साइन एक्स. हे झालं आपलं लॉगरिथमिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. यानंतर आपण इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघू. इथे इम्प्लिसिट फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह बघणार आहे आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघणार आहे. आता इम्प्लिसिट फंक्शनचं एक्झाम्पल आपण बघणार, याचा डेरिव्हेटिव्ह करणार. तर एक्स ला एक्स dy बाय dx प्लस y इज इक्वल टू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स dy बाय dx. तर y आपण काय करू, dx dy बाय dx इज इक्वल टू कॉस x मायनस y. एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये.
dy by dx is equal to cos x minus y upon x. हे झालं आपलं इम्प्लिसिट फंक्शनच्या एक्झाम्पलचं डेरिव्हेटिव्ह. आता आपण बघणार आहेत हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं आपण एक्झाम्पल घेणार x5 प्लस 3x स्क्वेअर प्लस 6x प्लस 6. आता हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एक्सचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, पुन्हा याला आपण म्हणतो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ह्या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे y इज इक्वल टू dx. ला आपण म्हणतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. असे किती डेरिव्हेटिव्ह काढणं यालाच आपण म्हणतो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण याचे फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. आता x5चं 5x अपॉन 4, 3x स्क्वेअरचं 6x, 6xचं 6 आणि कॉन्स्टंटचं 0. हे पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे 20x3 प्लस 6xचं 6 आणि कॉन्स्टंट. याचे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजेच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनचे सर्व बेसिक्स एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले. जे आपल्याला सीईटी साठी बेसिक नॉलेज लागणार होतं ते आपण करून घेतले. त्याच्या लेक्चर 2 मध्ये आपण काय करणार आहे, केमिस्ट्री सीईटीचे शिफ्ट वाईज जे एमसीक्यू येणार आहेत ना ते सॉल्व्ह करून बघणार आहे. त्यानं ना आपली प्रिपरेशन खूप चांगली होईल. यानंतर लेक्चर 2 अपलोड होणार आहे, ते एकदा तुम्ही बघून घेतला ना तर तुमचे सीईटीला डिफरन्शियल इक्वेशनचे जे 6 मार्क आहेत ना ते एकदम फिक्स होणार. थँक्यू.